ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण सध्या आपल्या समवेत आहेत। आपण सोबत चर्चा करू। खरं तर 19 डिसेंबरच्या संदर्भात पंतप्रधानाच्या बाबतीत तुम्ही एक भाकीत केलं होतं, मात्र जे भाकीत केलं आहे ते विरोधक असं म्हणतायत की तुमचं जे भाकीत आहे ते अर्थहीन आहे, किंवा आशिष शेलार सुद्धा असं म्हणतात की ह्या वर्षातला सर्वात मोठा जोक आहे, असं तुमच्या त्या वक्तव्यात त्यांचं वक्तव्य आहे। नाही, आता काल मुख्यमंत्री पुण्यात म्हटले की बाबांची तब्येत बद्दल मला काळजी वाटते, तर त्यांनी माझ्या तब्येतीची चौकशी केली, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो। तर त्यांचा व्यू आहे, माझा व्यू मी मांडलेला आहे, आणि हे मी माझ्या मताने सांगत नाही, हे अमेरिकेत घडतंय। तुम्ही ते गुगलवर स्वतः पहा तिथे काय चाललंय ते। तिथे त्यांनी अमेरिकन संसदेने कायदा पास केलेला आहे की जेफ्रीच्या ज्या भानगडी होत्या त्या सगळ्या उघड करायच्या, तर त्यामध्ये काही लोकांची नावं आली तर त्याचा परिणाम भारताच्या राजकारणात होईल। खरं तर याच प्रकरणामध्ये तुम्ही असं म्हणतात की आजी माझी 3 खासदार आहेत आणि पंतप्रधानाच्या बाबतीत मराठी माणसाचं नाव घेतात, तर मराठी माणसाचं नाव का? असं आहे की आज जर पंतप्रधान पदामध्ये जर काही बदल झाला तर कराडचा कोण होणार नाही, बारामतीचा कोण होणार नाही, भाजपचाच कोणतरी होईल। तर भाजपचे जे नेते पुढे आपल्याला पर्यायी दिसतात त्यामध्ये एक मराठी माणूस पुढे असं मला वाटतं। खरं तर आता आगामी महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे, मात्र या तुमच्या महाविकास आघाडीमुळे मनसे जो आहे तो मनसे फॅक्टरमध्ये तुम्हाला नकोसं वाटतं, तर का मनसे नको वाटते बऱ्याच राज्यात? नकोचा प्रश्न नाहीये। आमच्या मुंबईच्या सहकार्यांनी निर्णय घेतला की आपण स्वबळावर मुंबईची महापालिकेची निवडणूक लढायची, त्यामुळे प्रश्नच येत नाही कोणाचा दुसऱ्याचा। वर्षा गायकवाड तर असं म्हणतात की मनसे नको, आम्हाला मुंबईला। आम्ही फक्त निर्णय एवढा घेतला की आम्ही आमच्या स्वबळावर लढणार आहे। तर मग पुण्यातली कशी तयारी चालू आहे, काय रणनीती? पुण्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू, असा आत्ताचा निर्णय महाविकास आघाडी म्हणून लढू, आम्ही पुण्यातली निवडणूक लढू। या सर्व महानगरपालिकेमध्ये काँग्रेस तेवढ्या ताकदीनं पुढे जाईल आणि चांगलं यश मिळेल असं वाटतं तुम्हाला? नाही, आता आमचा प्रयत्न तर होणार आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी लढणार आहे, ताकदीने लढणार आहे। शेवटी निवडणूक आपण लढतो ती जिंकण्याकरता लढतो, यश मिळतं न मिळत नाही ते लोकांच्या हातात असतं। आपण बघू शकतो की या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आम्ही आमच्या ताकदीने लढणार आहोत, यश मिळेल किंवा नाही मिळेल खरं तर हे सर्व मतदारावरती अवलंबून असतं, मात्र आम्ही आमच्या ताकदीने लढणार आहोत, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।